राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्नाश्री वैद्य वसौ मुक्ता वैद्य. प्रकरण 8. आत्मज्ञानाचे स्फुट रहस्य. सूचना. या प्रकरणात आत्मज्ञानाचा गाभाच तुमच्या हाती दिला आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रथम आपले ज्ञान आपल्याला नसते हे पटवून दिले आहे. नाद बिंदू दिसतात तो आत्मा नाही हे समजावून दिल्यानंतर आपण असे समजत असलेला अहंकार ही कल्पित आहे हे सिद्ध करून देऊन आत्मा म्हणजे आपली सद्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता ही लक्षणं अनुभविक रीतीने पटवून दिली आहेत. शेवटी आपण आत्मा आहोत हे विशेष ज्ञानही आपण नाही असे म्हणणाऱ्या महाकारण देहाची तुर्यावस्थासुद्धा कमी दर्जाची आहे हे समजावून देऊन अखंडात्म निश्चयाच्या विज्ञानाचे रहस्य उघड केले आहे. आपले ज्ञान वरवर दिसते तितके सुलभ नाही. 1. मुमुक्षू. मी कोण असे विचारण्याची आवश्यकता तरी काय? ते सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. गुरु. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती असती तर फार बरे झाले असते, पण दिसते तितकी ही समस्या सुलभ नाही. मुमुक्षू. आपल्या ज्ञानात कुठली काय समस्या आली? गुरु. असं होय, बरं तू कोण आहेस ते सांग पाहू. मुमुक्षू. मी देह, इंद्रिय, मन याने युक्त एक व्यक्ती आहे. गुरु. तू एकटाच आहेस की अनेक जणांचा एक संघ आहेस? मुमुक्षू. मी एकटाच आहे, यात कसलाही संशय नाही. गुरु. ही काय बाबा विसंगती? मी एकटा म्हणून सांगतोस, पण देह, इंद्रिय, मन, मी अशी अनेक नावंही घेत आहेस. मुमुक्षू विचार करून. खरं आहे गुरु महाराज, मी कोण ही गोष्ट मला समजली नाही हे मी कबूल करतो. आत्मसाक्षात्काराचा अर्थ. आत्मा विशिष्ट शब्दरूप आहे असा समज. आत्मा हाताने धरता येत नाही, पायाने ग्रहण करता येत नाही, तो जिभेने शब्दाने ग्राह्य होत नाही इत्यादी. कर्मेंद्रियांनी आत्म्याची अग्राह्यता सर्वजण मान्य करतात. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांनी वास घेणारे नाक घ्राणेंद्रिय, चव घेणारी जीव रसनेंद्रिय आणि स्पर्शाने अनुभव घेणारे अंग त्वचेंद्रिय या तिन्हीनेही आत्म्याला ग्रहण करता येत नाही हे सुद्धा सर्व लोक सहज मान्य करतात. दशेंद्रियातील आता उरलेले डोळे आणि कान या 2 ज्ञानेंद्रियाने मात्र योगमार्गाने आत्मा वश करू शकतो अशी अनेकांची कल्पना आहे. अर्थात आत्मा ध्यानात विविध आकाराने कोणत्या ना कोणत्या रूपात दिसतो आणि तऱ्हेतऱ्हेच्या नादाने आत्मा ऐकायला येतो असा त्यांचा विचार आहे. प्रश्न. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याला दिसणे असा अर्थ आहे. त्याचप्रमाणे जड वस्तूपासून देवदेवतांपर्यंत आपल्याहून वेगळे असणारे पदार्थ, व्यक्ती यांना हा अर्थ बरोबर लागू पडतो असे वाटते. पण आत्मा म्हणजे स्वयं आपणच आपल्याला समोर दिसणे हे कसे काय? या संदर्भात साक्षात्काराचा अर्थ काय? उत्तर. आपल्यासमोर दिसणारे डोळे आणि कान इत्यादी इंद्रिय आणि मनाच्या मार्फत दिसणाऱ्या सर्व वस्तू नाहीशा होऊन आपण एकटेच आपल्या अंगभूत अनुभवरूपाने राहिलो की आपणच आपल्याला प्रगट होतो अथवा तोच आत्मसाक्षात्कार होय. मी कल्पित आहे, मी फार मोठा आहे असे सांगतोस, पण हा मोठेपणा आधीपासून होता की मध्येच आला आहे? तू बालक असताना किंबहुना परवापर्यंत मोठा होऊन दिसण्यापूर्वी तो मोठेपणा होता का? बरं, ही श्रेष्ठता पुढे किती दिवस राहणार आहे? तू अधिकार पदावरून किंवा राजकारणातून निवृत्त झाल्यावर किंवा वृद्धत्व येऊन पराधीनता आली असता तो असतो का? सारांश. मी मोठा म्हणणे हे काही सदैव असणारे स्वरूप झाले नाही. त्याचप्रमाणे मी बालक, मी तरुण, मी रोगी, मी म्हातारा, मी श्रीमंत, मी गरीब, मी पैलवान असा शेकडो ताळमेळ नसलेला सांगणारा मी
सत्य खरा आहे काय? इतक्या मीमध्ये खरा तू कोण? संबंध सूत्र नसलेला या क्षणिक मीमधील एक सर्वथा नाही, हे अनेक मी उपाधीमुळे कल्पित आहेत. मीला एक निश्चित रूप नाही. तो कुत्र्याच्या शरीरात असला की मी कुत्रा, हत्तीच्या शरीरात असला की मी हत्ती, मनुष्याच्या शरीरात असला की मी मनुष्य, असा मी वेगवेगळा होत जातो. एकाच मानवी शरीरात सुद्धा मी बालक, मी तरुण, मी वृद्ध अशा अवस्था परत्वे या मीत बदल होत असतो. त्याचप्रमाणे शरीराच्या रोगादी विकारामुळेही मी रोगी, मी अशक्त, मी आंधळा इत्यादी मी बदलत जातो. तद्वत एकदा मी चांगला, मी वाईट, कधी एकदा मी पुण्यवान तर कधी मी पापी असे म्हणतो. या अहंतेला एकच तोंड नाही. मग हे सर्व परस्पर भिन्न सांगणाऱ्यात खरं कोण आणि खरा मी कोण? वरील परीक्षणाने असा निर्णय होतो की हा मी सदैव नामरूप गुणांचा आश्रय घेत जातो, त्यांना सोडून राहतच नाही. अशा नामरूप गुणात्मक उपाधींच्या तादात्म्यामुळे भासणारा हा मी कल्पित नव्हे तर आणखी काय? श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.